ठीक आहे. तर हरे कृष्णा. तर 2 दिवस झाले आपण अ, प्रभू श्री रामचंद्रांच्या गुणांबद्दल किंवा रामायणामधल्या काही अत्यंत सुंदर अशा प्रसंगाबद्दल चर्चा करत आहोत. आणि आजपर्यंत जी चर्चा झाली ती 2 सत्रांमध्ये. पहिलं म्हणजे आपण जी रामायण आहे ते कोणी कोणाला सांगितलं, कसं सांगितलं, कधी सांगितलं याबद्दल चर्चा केली. त्यानंतर आपण पाहिलं की जेव्हा वाल्मिकी ऋषींनी या रामायणाचं सर्व रामायण लिहून हे लवकुशांद्वारे अयोध्येला, म्हणजे पूर्ण जगभराच्या प्रसारानंतर अयोध्येला लव आणि कुश आले आणि स्वतः प्रभू श्री रामचंद्रांना त्यांनी या रामायणाची पूर्ण म्हणजे रामायण थोडक्यात पूर्ण ऐकवलं. तर अशा प्रकारे लवकुशांनी रामायण सांगितलं. त्यामध्ये आत्तापर्यंत आपण चर्चा केली ती हरे कृष्णा, म्यूट करा सर्वांनी. तर त्यांनी लवकुशांनी पहिल्यांदा या अयोध्येबद्दल चर्चा केली की कशी अयोध्या दशरथ महाराज यांचं गुणगान गायलं. आणि त्यानंतर आपण पाहिलं की कसे अनेक वर्ष सुंदर असं राज्य दशरथांनी केलं, परंतु त्यांच्या मनामध्ये एक दुःख होतं, ते म्हणजे त्यांना पुत्रप्राप्ती व्हावी अशी त्यांची इच्छा होती. आणि मग आपल्याला हे माहिती झालं की देवी देवतांनी अनेक असुरांचा या पृथ्वीवरती विध्वंस माजवला होता. आणि त्या असुरांचा नाश करण्यासाठी सर्व देवी देवता भगवान विष्णूंकडे गेले आणि त्यांना विनंती केली की तुम्ही यामध्ये आम्हाला सहाय्य करावं, कारण हे कार्य केवळ तुम्ही आणि तुम्हीच करू शकता. आणि त्यानंतर भगवंतांनी सांगितलं की मी दशरथ महाराजांच्या किंवा कौसल्या देवीच्या पोटी जन्म घेऊन तुम्हा सर्वांचा उद्धार करण्याचं वचन प्रभू श्री रामचंद्रांनी दिलं. आणि चैत्र महिन्याच्या नवमीच्या दिवशी भगवंत स्वतः प्रगट झाले. त्यांच्याबरोबर भरत, शत्रुघ्न आणि लक्ष्मण या सर्वांना ते घेऊन आले. त्याचबरोबर आपण पाहिलं की यांच्या सहाय्यासाठी अनेक देवी देवतांनी पण वेगवेगळ्या रूपामध्ये इथं प्रकट झालेले आहेत आणि ते पण या भगवंतांच्या सर्व लीलांमध्ये सहाय्य करणार आहेत. तर अशा प्रकारे भगवंतांचा जन्म झाला. आणि भगवंतांचा जन्म झाल्यानंतर काही बाललीलांचं वर्णन केलं. आणि बाललीलांमध्ये आपण पाहिलं की कसं विश्वामित्र मुनींनी त्यांना घेऊन गेले. त्यांच्याकडनं काही असुरांचा त्यांना नाश करून घ्यायचा होता आणि नाश करतानाच अनेक योजना होत्या, अनेक लोकांचा उद्धार करायचा होता. जसं आपण पाहिलं की अहिल्याचा उद्धार हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो. आणि अहिल्याच्या उद्धारानंतर अनेक राक्षसांचा वध त्यांनी केलेला आहे. आणि अनेक राक्षसांच्या वधानंतर स्वतः विश्वामित्र मुनी त्यांना जनकपुरीमध्ये घेऊन गेलेले, मिथिला नगरीमध्ये, जिथे एक स्वयंवर रचण्यात आलं होतं. आणि या स्वयंवरामध्ये भगवान श्री रामचंद्रांनी तो धनुष्यबाण तोडला. तो नुसता उचललाच नाही, तर तो त्याचे 2 तुकडे केले. हे असं अफाट जे कार्य आहे किंवा शक्ती आहे ही पाहून सर्व लोक अचंबितही झाले. आणि सर्व लोकांना भगवंतांविषयी अधिक प्रेम, गौरव या गोष्टी उत्पन्न झाल्या आणि सर्वांनी त्यांचा जय जयकार केला. त्याचबरोबर आपण पाहिलं की कसा प्रभू श्रीरामचंद्रांचा विवाह हा सीतामाता आणि त्यांच्या 3 भगिनींचा विवाह 3 भावांशी झाला. आणि सर्वजण या विवाहानंतर हे सर्वजण अयोध्येला परत आलेले आहेत. तर इथपर्यंत जी कथा होती ती ही बालकांडांचा भाग आहे, बालकांडामधला विभाग आहे. आणि इथे काल बालकांड संपवला आपण. त्यानंतर सुरू होतो ते अयोध्याकांड आहे. आणि ते अयोध्याकांड आपण आज पाहणार आहोत. त्याचं विस्तृत वर्णन आपण चर्चा करणार आहोत. तर आजच्या या अयोध्याकांडामध्ये आपण पाहू शकतो की स्क्रीन दिसतीये? ठीक. तर अयोध्याकांडमध्ये आपण पाहिलं की सर्वजण अयोध्येमध्ये आलेले आहेत. आणि आपण वय पण पाहिलं होतं सर्वांचं की जसं प्रभू श्रीरामचंद्र हे 12 वर्षाचे होते जेव्हा त्यांचं लग्न झालं किंवा हा विवाह झाला. आणि सीतामाता ही केवळ 6 वर्षांची होती.
आणि हे सर्वजण अयोध्येला आलेले. आणि अयोध्येला जेव्हा आले तेव्हा अयोध्येला आल्यानंतर अनेक वर्ष म्हणजे साधारणतः अयोध्येचा जो काळ आहे तो प्रभू श्रीरामचंद्र 12 वर्षाचे असल्यापासून ते प्रभू श्रीरामचंद्र 27 वर्षांचे होईपर्यंत त्यांनी अनेक प्रकारच्या ज्या लीला केल्या अयोध्येमध्ये, ज्यामध्ये प्रमुखतः ते रोज लक्ष्मण, सीता किंवा इतर बंधू भरत, शत्रुघ्न यांना घेऊन पूर्ण राज्यामध्ये फेरी मारत असत. अनेक लोकांच्या समस्या जाणून घेत असत. त्यांच्या समस्यांचं निरासन ते स्वतः करत असत. आणि इतकं प्रेमाचं आदान प्रदान असायचं जनतेशी किंवा सामान्य लोकांशी की त्या सर्व जनतेला प्रभू श्रीरामचंद्र हे अत्यंत जवळचे आपले मित्र, कोणाला आपले पुत्र, या प्रकारे त्यांचं प्रेम सर्व जनतेशी असत होतं. आणि ते जनतेचं प्रेम त्यांना मिळत होतं, त्याचबरोबर जनतेला त्यांच्याकडून अफाट असं प्रेम मिळत होतं. आणि काही वर्षाच्या काळामध्येच प्रभू श्रीरामचंद्रांनी प्रत्येक मनुष्याला म्हणजे अयोध्येच्या प्रत्येक मनुष्याच्या हृदयामध्ये असं स्थान निर्माण केलं होतं जे प्रेम भगवंतांना अपेक्षित होतं भक्तांकडून. आणि भक्तांना भगवंतांचं प्रेम कसं प्राप्त व्हावं किंवा कसं प्रेम आपल्या हृदयामध्ये असावं याचं उदाहरण प्रत्येक व्यक्ती जो अयोध्येतला होता तो व्यक्त करत होता, किंवा त्याला असं काही प्रेम मिळालं होतं या सर्व प्रकारातून की तो स्वतःला अत्यंत नशीबवान, भाग्यवान, धन्य धन्य असा समजत होता. आणि असं या प्रेमाचं आदान प्रदान अनेक वर्ष चाललं. ते आदान प्रदान जे जनतेशी राजाचं किंवा राजपुत्राचं इतकं सुंदररित्या चालू होतं, त्यामध्ये अनेक अनेक प्रकारच्या मदत असो, सहाय्य असो, लोकांच्या समस्या असो. आणि त्यांना खरं तर सांगतात की अयोध्येला जेव्हा रामाचा जन्म झाला त्यापासून लोकांना दुःख दुःख हे प्रकार माहितीच नव्हता. कोणी म्हातारं होत नव्हतं, कोणी असं म्हणतात की तिथे जी स्त्री होती ती पण कधी विधवा होत नव्हती. तर अशा प्रकारचं रामराज्याला थोडक्यात तिथे सुरुवात झाली होती. आणि रामराज्याला सुरुवात झाल्यानंतर एके दिवशी दशरथ महाराज एके दिवशी जेव्हा त्यांनी आरशामध्ये स्वतःचं प्रतिबिंब पाहिलं, आणि जेव्हा त्यांनी आरशामध्ये प्रतिबिंब पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्या कानाचा जे केस आहे तो पांढरा झालेला आहे. म्हणजे आपण पाहतो की जेव्हा पहिल्यांदा आपला डोक्यावरचे केस पांढरे होतात हळूहळू, त्यानंतर दाढीवरचे केस पांढरे होतात, आणि नंतर हळूहळू केस होतात ते कानावरचे पांढरे होतात. तर अशा प्रकारे जेव्हा दशरथ महाराजांनी त्यांचं प्रतिबिंब आरशामध्ये पाहिलं तर तेव्हा त्यांना एक केस कानावरचा पांढरा दिसला. आणि त्यांना लक्षात आलं की आता आपल्याला आपला कारभार जो आहे हा आपल्या पुत्रांना सोपवावा लागेल, आणि आपण पुढच्या कार्यासाठी निघालं पाहिजे, किंवा या सर्व गोष्टींपासून आपण हळूहळू अंग काढून घेतलं पाहिजे. असं म्हणतात की या क्षणापर्यंत म्हणजे अयोध्याकांडाच्या आत्ता आपण चर्चा करतोय त्या क्षणापर्यंत दशरथ महाराजांनी जवळपास 60,000 वर्ष या अयोध्येवरती, या राज्यावरती राज्य केलं होतं. आणि अत्यंत समाधानी अशा या दशरथ महाराजांचं राज्य होतं. परंतु आणि आता तर पुत्रप्राप्तीचं एक दुःख होतं, ते पण आता पूर्णपणे संपून गेलेलं होतं. प्रत्येक जण त्यांच्या आयुष्यात प्रत्येक गोष्टीची आता कुठल्याही गोष्टीची आता कमतरता नव्हती. प्रत्येक गोष्ट उपलब्ध होती. आणि एवढे सद्गुणी मुलं त्यांना प्राप्त झाले होते, ज्यांचं त्यांना कौतुकही होतं, अभिमानही होता आणि अत्यंत आनंदही होता. तर अशा वेळेस त्यांनी असा विचार केला की आता आपण आपला केस पांढरा झाला याचा अर्थ काहीतरी आपल्याला निसर्ग असेल किंवा विधी असेल आपल्याला हे सांगत आहे की विधाता असेल की आपल्याला हे सांगत आहे की आता आपण आपला कार्यभार कोणाला तरी सोपवला पाहिजे, आणि आपण यातून निवृत्ती घेऊन आपण एक चांगलं आयुष्य, छान आयुष्य जगलेलो आहोत, याचं पुढचं आयुष्य भगवत चिंतनामध्ये घालण्यासाठी ते विचार करत होते. आणि त्यांनी या क्षणाची जणू त्यांना संधीच मिळाली, आणि त्यांनी त्याच क्षणी सर्व राज्यातील सर्व मंत्र्यांना बोलवलं. थोडक्यात त्यांनी सभा बनवली, सर्व ऋषी मुनी त्या राज्यातले त्यांनी बोलवले आणि त्यांनी प्रस्ताव ठेवायला सुरुवात केली.
तर आपण पाहू शकतो की त्यांनी प्रस्ताव ठेवला आणि त्या प्रस्तावामध्ये त्यांनी ही मांडणी केली की त्यांनी हे सर्व प्रकार सांगितला की माझं आता वय झालेलं आहे आणि मी आता माझी इच्छा अशी आहे की माझं जे काही राज्यपद आहे ते मी माझ्या मुलांपैकी कोणाला तरी एकाला देऊ इच्छितो आणि माझी अशी इच्छा आहे की माझा जो थोरला सुपुत्र आहे ज्याच्यावरती इथली जनता अतोनात प्रेम करते, केवळ जनताच नाही तर त्यांचे बंधू, सर्व परिवारातील लोक त्यांच्यावरती अतोनात प्रेम करते, तर त्यांच्या गुणांचं वर्णन इतक्या गुणांचं वर्णन दशरथ महाराजांनी केलं की त्यावेळेस अनेक गुणांचं वर्णन करताना प्रजेतून म्हणजे जी जनता होती, जे राज्यातली त्या सभेमध्ये लोक होती, ती पण प्रत्येक गुणांचं वर्णन करत होते आणि त्याबरोबर त्या गुणांचं अनुमोदन पण करत होते. तर अशा प्रकारे अनेक गुणांचं, कसे मितभाषी आहेत, कसे सौम्यभाषी आहेत, कसे प्रेमळ आहेत, कसे निष्कपट आहेत, या श्रीरामचंद्रांच्या अनेक विविध गुणांबद्दल ही चर्चा चालू असताना शेवटी दशरथ महाराजांनी सांगितलं की मला असं वाटतं की आता माझा जो या अयोध्येचा राज्य साधना माताजी, तुमचा माईक चालू आहे, कृपया म्यूट करा. तर अशा प्रकारे त्यांनी याची घोषणा थोडक्यात केली की माझी इच्छा अशी आहे की मी प्रभू श्री रामचंद्रांना या राज्याचा राजा बनवू इच्छितो आणि त्या क्षणी सर्व जनतेतील लोक, सर्व राज्यातील, सर्व सभेमधील मंत्रिमंडळ असेल किंवा सर्व लोकांनी एक मताने, एक आवाजाने त्याचं अनुमोदन केलं आणि त्या ठरावाला आपली संमती आहे असा थोडक्यात तो ठराव पास झाला आणि सर्वांनी या अत्यंत आनंद किंवा अशा निर्णयाचं स्वागत केलं, जो निर्णय त्यांना खरंच आवडला होता आणि त्याची खरं तर ती वाटच पाहत होती. कारण त्यांना माहिती होतं की आज ना उद्या श्रीराम हे राजा बनणार आहेत आणि जेव्हा ते राजा बनतील त्या क्षणाची सर्व लोक वाट पाहत होती आणि सुदैवानं किंवा नशिबानं आता तो क्षण आला होता आणि याचं घोषणा करताच सर्वांनी एकमतानं अनुमोदन केलं आणि मग राज्याची घोषणा झाली आणि काही दिवसात म्हणजे साधना माताजी, साधना खराडे माताजी, तुम्ही म्यूट करता प्लीज. भोसले माताजी, तुम्ही कदाचित म्यूट करू शकता त्यांना. हरे कृष्ण. तर आपण चर्चा करत होतो ती एकमताने अनुमोदन झाल्यावरती त्यांनी घोषणा ही केली की लवकरच आपण रामाचा राज्याभिषेक करू आणि त्याला गादीवरती बसवू असं वचन दिलं आणि त्यांनी अत्यंत अभिमानाने स्वतःच्या चेहऱ्यावर आपण त्यांचे जर भाव टिपले त्या क्षणाचे, तर आपल्याला लक्षात येईल की अत्यंत समाधान, अत्यंत शांत असं त्यांच्या चेहऱ्यावरती, त्यांच्या मनावरती एक असं आपल्याला वाटतं की आपल्या मनावरचं जेव्हा खूप सारं वजन उतरतं त्यावेळेस जो आपल्याला आनंद होतो, तर अशा प्रकारचा आनंद तिथे दशरथ महाराजांना झाला आणि त्यांच्या प्रत्येक डोळा असेल, त्यांच्या पूर्ण हावभाव असतील, याद्वारे तो स्पष्ट असा दिसत होता त्यांचा आनंद, त्यांचा जो अभिमान होता, तर हा आनंद अभिमान त्यांच्या पूर्ण देहबोलीतून दिसत होता आणि अत्यंत प्रसन्नतेने, आनंदाने ते आपल्या राजमहालाकडे निघून गेले आणि सर्व लोकांना सांगितलं की लवकरच आपण राज्याभिषेक करतोय, त्यावेळेस तुम्ही याची तयारी सुरू करा. आणि त्याचबरोबर त्यांनी जाण्यापूर्वी त्यांनी वशिष्ठ मुनींची आज्ञा घेऊन प्रभू श्री रामचंद्रांनाही बोलवलं आणि त्यांनाही या गोष्टीची माहिती दिली की आम्ही सर्व एका मताने असा ठराव मांडलेला आहे आणि तो ठराव असा मंजूर झाला आहे थोडक्यात की तुम्हाला लवकरच या अयोध्येचा राजा म्हणून आम्ही तुम्हाला घोषित करतोय आणि लवकरच तुमचा राज्याभिषेक पण करत आहोत. ही गोष्ट सुरू असताना किंवा या सर्व गोष्टी सुरू असताना झालं होतं काय की जेव्हा ही लोक स्वयंवरावरनं परत आले होते, तर काही जेव्हा या सर्व गोष्टी म्हणजे
ह्या राज्याभिषेकाची किंवा याची घोषणा होण्यापूर्वी काही दिवसापूर्वीच भरत आणि शत्रुघ्न हे त्यांच्या मामाकडे गेले होते आणि तिथे त्यावेळेस बाकी सर्व उपस्थित होते, परंतु भरत आणि शत्रुघ्न मात्र त्यावेळेस तिथे उपस्थित नव्हते. आणि मग असं ठरलं की भरत आणि शत्रुघ्न आल्यावरती आपण राज्याभिषेक करूयात असा एक प्रस्ताव मांडला आणि सर्वांना या प्रकारचं सूचना देण्यासाठी त्यांनी सूचना दिल्या आणि तिथून ते आपल्या राजभवनात निघून गेले. आणि त्याचबरोबर वसिष्ठ मुनींनी प्रभू श्री रामचंद्रांनाही विनंती केली की तुम्ही आपल्या राजभवनात जा आणि लवकरच आपण आपल्या या गोष्टींची तयारी करू, कारण राज्याभिषेक करण्यासाठी काही अटी असतात त्या समजून वसिष्ठ मुनींनी रामाला सांगितल्या आणि त्यांना सांगितलं की आपण लवकरच तुमचा राज्याभिषेक करणार आहोत. तर अशा आनंद प्रसंगी जेव्हा दशरथ महाराज त्यांच्या राजभवनात गेले आणि जेव्हा त्यांना संध्याकाळी झोप लागली तेव्हा त्या झोपेमध्ये अत्यंत विचित्र असं स्वप्न त्यांना पडलं, ज्याचा संकेत त्यांनी असा समजला की काहीतरी फार मोठं संकट आपल्या राज्यावर येणार आहे, काहीतरी अरिष्ट अशी गोष्ट घडणार आहे आणि जी गोष्ट घडू नये ती गोष्ट घडण्यासाठी लवकरच ही गोष्ट घडू शकते. आणि या स्वप्नामध्ये त्यांना असा भासही झाला किंवा त्यांना थोडक्यात असं सांगता येईल की त्यांना असं समजलं की निश्चितपणे कुठलं तरी मोठं वादळ आपल्या राज्यावरती आपल्या परिवारावरती येणार आहे. आणि त्यामुळे त्यांनी तत्क्षणी निर्णय घेतला. सकाळी उठल्या त्यांनी सगळ्यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की काही दिवसांनी नाही तर उद्याच चांगला मुहूर्त बघा. आणि सुदैवानं दुसऱ्याच दिवशी पुष्य नक्षत्र होतं, अत्यंत सुंदर असा मुहूर्त होता आणि तो मुहूर्त निश्चित करण्यात आला आणि दुसऱ्याच दिवशी घोषणा झाली की दुसऱ्याच दिवशी प्रभू श्री रामचंद्रांना या अयोध्येच्या गादीवर बसवण्यात येईल आणि त्यांचा राज्याभिषेक होईल आणि त्या राज्याभिषेक नंतर स्वतः प्रभू श्री रामचंद्र या राज्याचा कारभार पाहतील असा सूचना देऊन ह्या ज्या स्वप्नाचा अर्थ जाणण्यासाठी अनेक प्रयत्न करत दशरथ महाराज खरं तर चिंतित होते की या गोष्टीचा मला अर्थ उलगडा होत नाहीये, तरी पण हे काहीतरी अरिष्ट असू शकतं. त्यामुळे त्यांनी विचार केला आणि त्या क्षणी निर्णय घेतला तो दुसऱ्या दिवशीच्या राज्याभिषेकाचा. आणि ही राज्याभिषेकाची जी माहिती आहे ती सर्वजण प्रत्यक्ष जनतेसमोर गेली होती आणि जनता इतकी उत्साही इतकी आनंदी होती की जनतेने अनेक प्रकारचं जे कार्य आहे त्यामध्ये उत्साहानं सहभाग घेतला. जसं वर्णन करतात, अयोध्या नगरी एवढी सुंदर सजवली होती की त्या नगरीचं म्हणजे ती नगरी एवढी सुंदर सजवली होती की वरतून देवी देवता जेव्हा या अयोध्या नगरीकडे पाहत होते तेव्हा त्यांच्या मनात पण थोडासा ईर्षित भाव जागृत होत होता की स्वर्गाहून एवढी कशी काय सुंदर यांनी नगरी सजवली आहे. यांनी पाहिलं की सकाळी सर्व ठिकाणी सुंदर रांगोळ्या काढलेल्या आहेत, अत्तर आणि फुलांचे सडेच्या सडे पूर्ण रस्त्यावरती पडलेले आहेत, अत्यंत सुंदर. प्रत्येक घरामध्ये आंब्याचे तोरण, फुलांचे हार आणि सगळीकडनं अत्यंत सुवासिक असा सुगंध या सर्व अयोध्या नगरीमध्ये पसरलेला आहे. असं एकदम सुंदर आणि रम्य वातावरण या अयोध्या नगरीत पाहायला मिळत होतं. आणि सर्वांची लगबग हीच होती की कधी एकदा प्रभू श्री रामचंद्रांना आपण राज्याभिषेक झाल्यानंतर आपल्या देशाचा राजा म्हणून पाहू. अशा प्रकारची अशा क्षणाची सर्वजण वाट पाहत होते. त्याच वेळी अनेक मंत्री त्यांची लगबग चालू झाली या राज्याभिषेकाची. वसिष्ठ मुनींनी काही विशेष सूचना दिल्या. अनेक थोर ऋषी मुनींना बोलवण्यात आलं यज्ञ करण्यासाठी, राज्याभिषेकासाठी अनेक विधींचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि असं सुंदर प्रकारचं हे रेलचेल चालू असताना काही लोक मात्र अतिशय दुःखी होती. आणि ही लोक कोण होती तर ही लोक होती देवी देवता वरतून बघत होती की आता ह्या प्रभू श्री रामचंद्रांच्या राज्याभिषेकाची घोषणा झालेली आहे. उद्या राज्याभिषेक झाला, प्रभू श्री रामचंद्र जर गादीवर बसले
आणि त्यांनी जर राज्यकारभार चालवायला सुरुवात केली तर अनेक अनेक वर्ष आपण ज्या कार्यासाठी भगवंतांना विनंती केली आहे ते कार्य पुढे ढकलण्यात येईल. अनेक अनेक दिवस आपल्याला परत या राक्षसांचा छळ सहन करावा लागेल. अशा चिंतित अवस्थेत ही सर्व देवी देवता होती. आणि मग सर्व देवी देवतांनी सरस्वती मातेला विनंती केली की तुम्हीच काहीतरी करू शकता. आणि मग सरस्वती मातेंनी हेरलं की या सर्व अयोध्येमध्ये सर्वजण सुखी आहेत, सर्वजणांना या गोष्टींचा आनंद झाला आहे, परंतु एक मात्र व्यक्ती दुःखी आहे, ती म्हणजे मंथरा. आणि मंथरा ही कैकेयी मातेची दासी होती आणि ती दुःखी असण्याचं कारण वेगळंच आहे, परंतु ती एवढी दुःखी होती, तिच्या चेहऱ्यावरती सहज आपण समजू शकतो की तिला सुख किंवा आनंद तर झालाच नव्हता, परंतु तिच्या मनात असा काही मत्सर जागृत झाला होता ज्याद्वारे तिला माहिती होतं की जर प्रभू श्री रामचंद्र राजा बनले तर आपलं काही खरं नाही आहे, आपल्याला हे राज्य सोडून जावं लागेल. आणि तिला पुढच्या भविष्याची भीती जाणवत होती. तरीही तिला तिला हे दुःख हे सर्व देवी देवता आणि विशेष करून सरस्वती मातेने टिपलं आणि त्यांनी निर्णय घेतला की जे काही आता पुढचं कार्य करून घ्यायचंय ते आपल्याला मंथरेच्या द्वारे करून घेता येईल. आणि मग सरस्वती माता या मंथरेच्या जीवावर आरूढ झाल्या आणि तिने त्यांचं कटुवचन हे सांगण्यासाठी त्या कैकेयी मातेकडे गेल्या. कारण या सर्व गोष्टी जेव्हा मंथरा बघत होती, मंथरा ही जेव्हा गच्चीवर गेली त्या राजमहालाच्या आणि तिने पाहिलं की सर्व ठिकाणी एवढा आनंद व्यक्त करण्यात येतोय, सगळीकडे या अयोध्या नगरीमध्ये एक वेगळ्या प्रकारचा सुगंध सुवास दरवळतोय. अनेक अनेक प्रकारचे मंत्री, अनेक प्रकारचे लोक, ढोल ताशा या सर्व वाद्यांचं खूप सारं प्रयोजन चालू आहे आणि प्रत्येक जण तिथे आनंदी दिसतोय. हा जेव्हा भाव टिपला तेव्हा तिला तो मत्सर तिच्यामध्ये जागृत झाला आणि तिने ठरवलं की काहीतरी आपल्यालाच करावं लागेल, नाही तर आपल्याला उद्या राजा श्रीराम म्हणून जर राजा म्हणून आले तर आपलं काही खरं नाही आहे. आणि अशा विचारात असताना ती खाली आली तिच्या डोक्यात, कारण तिला माहिती होतं आपल्याला आता काय करायचंय. ती खाली आली आणि तिने कैकेयीचे कान भरायला सुरुवात केली. आपल्याला ही कथा तर खूप प्रचलित आहे, खूप माहितीच आहे, परंतु या मागच्या अनेक घटना आहेत, त्या घटना पण आपण जाणून घेतल्या पाहिजे. जेव्हा कैकेयी मातेकडे मंथरा आली तेव्हा तिने प्रथमतः तर अभिनंदन करण्याऐवजी तिच्यावरती तिला पहिले तर बातमी कळली आहे का नाही हे पाहण्यासाठी तिने पहिले तर तिला सांगितलं की तुला काही माहिती आहे का की आता काय होणार आहे, सगळीकडे एवढा आनंद, सगळीकडे एवढं सगळीकडे आवाज येत आहेत, तुला माहिती आहे का काय होतंय. तर ती म्हणली नाही माहिती. तिने सांगितलं की आत्ताच अशी घोषणा झाली आहे की प्रभू श्री रामचंद्रांना आता अयोध्या नगरीचा राजा किंवा अयोध्या राज्याचा राजा बनवण्यात येणार आहे आणि दशरथ महाराज आता निवृत्ती घेऊन या पुढचा जो राज्यकारभार आहे ते रामजी स्वतः करतील आणि त्यांचा राज्याभिषेक लवकरच होईल आणि त्याची तयारी सगळीकडे सुरू झाली आहे. ही बातमी ऐकताच कैकेयीला इतका आनंद झाला की त्यांनी स्वतःच्या गळ्यातला हिऱ्याचा हार, आपल्या हातातले सोन्याचे कंगन या सर्व गोष्टी मंथरेला बक्षीस दिल्या आणि तिला घट्ट मिठी मारली आणि तिला म्हणाल्या की तू एवढी आनंदाची बातमी दिली आहे मला की मला माहितीच होतं की राम हाच या राज्याचा अधिकारी किंवा अधिकृत असा राजा आहे आणि तोच या राज्याचा उत्तम प्रकारे राज्यकारभार करू शकतो, कारण त्याच्यातले गुण, त्याच्यातली पात्रता हे मी चांगली जाणते. कारण या रामासारखा राजा या राज्याला अजून कोणीही मिळू शकत नाही. असे अनेक प्रकारचे स्तुतिसुमन कैकेयी जेव्हा उधळत होती तेव्हा तसा या मंथरेला राग येत होता आणि तसा तिच्या मुखातनं कटू शब्द येत होते. या दोघांच्या संवादावरती अनेक टीकाकारांनी खूप छान संवाद लिहिलेले आहेत. कारण आता आपण प्रत्येक गोष्ट जी बघतोय, विशेषतः या अयोध्या कांडामध्ये
तर अयोध्याकांड हा विशेष याच्यासाठी आहे की प्रत्येक पात्र या कांडामधलं, प्रत्येक त्यांचा शब्द, प्रत्येक वाक्य हे अनेक गोष्टी आपल्याला शिकवून जातो की कुठल्या प्रकारात आपण काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. ही प्रत्येक या प्रसंगामधनं आपल्यासाठी फार मोठी शिकवण आहे. तर आपण या अयोध्या कांडावरती जास्तीत जास्त चिंतन करणं आवश्यक आहे. कारण प्रत्येक गोष्ट काही ना काही शिकवून जाते. प्रत्येक पात्र, जसं छोटंसं जरी गुहाचं पात्र असेल, केवटाचं पात्र असेल, कुठलंही पात्र असेल, या संपूर्ण अयोध्या कांडामधल्या लीलांमधलं ते प्रत्येक जण फार मोठा संदेश आपल्या जीवनातला देऊन जातो. प्रभू श्री रामचंद्र तर प्रत्येक हालचालीवरती काही ना काही आपल्याला शिकवत असतात. जेव्हा आपण भगवद्गीतेचा अभ्यास करतो आणि भगवद्गीतेमध्ये आपण भगवंतांचे, एका भक्ताचे, एका व्यक्तीचे, एका सद्गुणी व्यक्तीचे गुण कसे असावे हे भगवंत भगवद्गीतेमध्ये सांगतात. आणि ते तिथे भगवंतांनी सांगितले, इथे तर भगवंत ते स्वतः करून दाखवतात. प्रत्येक गुण कसा मनुष्यामध्ये असला पाहिजे, कशा अवगुणांना त्यांनी दूर ठेवलं पाहिजे, हे प्रत्येक प्रसंगामधनं भगवंत स्वतः दाखवून देतात. याचा अर्थ नुसतं भगवंतांनी सांगितलं नाही, तर ते स्वतः भगवंतांनी या लीलेमध्ये करून पण दाखवलेलं आहे. तर अशा प्रकारे जेव्हा मंथरा तिच्यावरती अनेक प्रकारच्या विषारी गोष्टींचा प्रयोग करत होती, तेवढाच कैकेयी माता त्याला विरोध करत होती. परंतु शेवटी असं एक वाक्य मंथरेने उद्गारलं, जेणेकरून कैकेयी मातेला विचार करण्यास भाग पाडण्यात आलं, किंवा त्यांना स्वतः भाग पाडलं की या गोष्टीचा आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे. तेव्हा ते वाक्य होतं की जर उद्या श्रीराम राजा झाले आणि त्यांनी भरताला या देशातून, या राज्यातून हाकलून दिलं, आणि नुसतंच हाकलून दिलं नाही तर ते दास होतील, त्यांचे दास झाले तर त्यांना हाकलून देण्यात येईल, त्यांच्याबरोबर तुला पण हाकलून देण्यात येईल, अशा काही ज्या असंभव गोष्टी होत्या, त्या असंभव गोष्टी पण त्या विषरूपी शब्दांद्वारे मंथरा त्यांच्यावरती प्रयोग करत होता. आणि या वाक्याने कैकेयी मातेच्या मनात तो दोष उत्पन्न झाला आणि त्यांनी विचार केला की खरंच जर असं झालं तर, जर रामचंद्र राजा झाले आणि त्यांना आमच्याविषयी काही त्यांच्या मनात असेल, कारण दशरथ महाराजांचा, असं तिने हे पण सांगितलं की एवढंच नाही, तुला दशरथ महाराजांनी अजून ही बातमी सांगितलेली नाही आहे, याचा अर्थ त्यांचा काहीतरी वेगळा डाव आहे, ज्या डावाद्वारे, आणि बघ की भरत आणि शत्रुघ्न दोघंही इथे नाही आहे, याचा अर्थ त्यांनी ती वेळ साधलेली आहे, ते दोघंही नसताना रामाला राजा बनवायचं आणि त्यांना तुला आणि त्यांना या राज्यातून बाहेर हाकलायचं, असा एक मोठा काहीतरी मला डाव दिसतोय. अशा प्रकारच्या वचनांनी, कटू वचनांनी जेव्हा त्या कौसल्य मातेचे कान भरले, तेव्हा कौसल्या मातेला वाटलं की खरंच असं होऊ शकतं, आणि असं जर झालं तर फार मोठं आपल्यावरती संकट येऊ शकतं. माझ्यावरती मी संकट सहन करेल, परंतु भरत जो माझा मुलगा आहे, माझा प्रिय मुलगा आहे, त्याच्यावरती जर संकट आलं तर ते मात्र मी सहन करू शकणार नाही. अशा विचारात असताना तिने हा एक प्रश्न सांगितला की ठीक आहे, मला कळलं की आता आपण हे राजा होणार आहे, पण आता या ठीक आहे, कळलं की राजा व्हायला नकोय, पण राजा व्हायला नकोय तर आपण काय केलं पाहिजे की या राज्याभिषेक किंवा राजाला कसं थांबवता आलं पाहिजे, तर त्याबद्दल तुम्हाला उपाय सांगावा, असं मंथरेला विनंती केली. कारण मंथरेला या गोष्टींची जाणीव होती आणि तिने सांगितलं ठीक आहे, माझ्याकडे यावरती उपाय पण आहे, तो मी सांगते, तू त्याप्रमाणे जर केलंस तर निश्चितपणे हा राज्याभिषेक थांबवू शकतो आणि तुझं जे इच्छित कार्य आहे ते होऊ शकतं. तर त्यांनी विचारलं कसं काय, तुला काय माहिती आहे आणि तू असं काय करू शकतो जे आपण हे राज्याभिषेकच पूर्ण थांबवू शकतो. तेव्हा त्यांनी सांगितलं की मला माझ्या स्मरणात आहे, एकदा तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा तू आणि दशरथ महाराज देवतांच्या वतीने
असुरांबरोबर युद्ध करत असताना, दशरथ महाराजांच्या बरोबर युद्ध करताना तू त्यांची सारथी होती आणि तू पण त्या युद्धाच्या वेळेस त्यांना अनेक प्रकारची मदत केली. तू पण अत्यंत शूर विरंगणा होतीस आणि तू अशा प्रकारच्या युद्धामध्ये मदत केली ज्यावेळेस दशरथ महाराजांचा रथ एके ठिकाणी अडकला. त्या अडकलेल्या रथाचं चाक तुटलं आणि त्या चाकाचा खिळा तुटला. त्यावेळेस तू स्वतःचं बोट घालून त्या चाकाला सांभाळलंस, त्या रथाला सांभाळलंस आणि दशरथ महाराजांचा प्राणाचं रक्षण झालंच. परंतु त्यावेळेस देवी देवतांच्या युद्धामध्ये असुरांचा पराभव झाला आणि हे केवळ आणि केवळ तुझ्यामुळेच शक्य झालं. तर अशा प्रकारे जेव्हा ही गोष्ट तिने सांगितली तेव्हा तिने मंथरेने सांगितलं, मला हेही माहिती आहे की तू त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तू माझ्या प्राणाचं रक्षण केलंयस, तू असुरांच्या पराभवामध्ये मदत केली आहे, तर तुला काय मागायचं. तेव्हा तू सांगितलंस की मला आत्ता काही नको, परंतु मला 2 वर मी तुम्हाला योग्य वेळ आल्यावर मागेल. किंवा त्यांनी सांगितलं की तुला 2 वर तुला मागायचे. तेव्हा तू सांगितलंस मला आत्ता काही नकोय, परंतु मला योग्य वेळ आल्यावर मी ते मागेल. आता ती योग्य वेळ आलेली आहे आणि तू त्या दोन्ही वर जे तुला मागायचे आहे ते आत्ता मागू शकतेस. आणि मग त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला. खरा तो अंधकाराचाच प्रकाश होता. तो काही प्रकाश, खरं तर प्रकाश याचा अर्थ ज्ञानाचा प्रकाश असतो, ज्याने आपल्याला गोष्टी स्पष्ट दिसतात. परंतु इथे मात्र अशा प्रकारचा प्रकाश पडला ज्याने तिला अंधकाराकडे लोटल्या जाईल. खरं तर हा फार मोठा त्याग आहे कैकेयी मातेचा. कारण कैकेयी माता होणं हे काही सोपं नाही आहे. कारण याच्या मागे पण एक प्रसंग असा आहे की जेव्हा या लीलेची रचना भगवंत करत होते वैकुंठात, तेव्हा वैकुंठामध्ये साकेत धामामध्ये जेव्हा सर्वांचं पात्र जेव्हा भगवंतांनी मनामध्ये ठरवलं की कोणाला काय पात्र द्यायचं आहे या लीलेमध्ये, तेव्हा एक पात्र मात्र राहिलं होतं, ते म्हणजे कैकेयीचं. कारण हे पात्र इतकं कठीण होतं, याची इतकी विटंबना होणार होती, त्यासाठी कोणीही व्यक्ती तयार होणं अत्यंत अवघड होतं. तेव्हा ह्या कैकेयी मातेकडे प्रभू श्री रामचंद्र गेले. हे तेव्हाची गोष्ट आहे, साकेत धामातली, अयोध्ये धामातली, ओरिजिनल अयोध्या धामातली. तर तेव्हा त्या गेले आणि त्यांनी सांगितलं, असं मागून पकडलं मातेला आणि म्हणले की मला तुझी मदत हवी आहे. त्यांनी सांगितलं, तू काय मागशील ती मदत घ्यायला मी तयार आहे, तू सांग मला काय पाहिजे. तर तेव्हा त्यांनी सांगितलं की असं आपल्याला एक लीला करायची आहे, ज्यामध्ये तुला एक फार मोठा काय म्हणता येईल रोल करायचा आहे. आणि तिने सांगितलं, आनंदाने तुझ्यासाठी भगवंता, तुझ्यासाठी मी काही करायला तयार आहे. या वात्सल्य भावात असेल, माधुर्य भावात असेल, कुठल्याही भावात मला सांग, मी तुला तुझ्या प्रत्येक लीलेमध्ये सहाय्य करण्यासाठी सदैव तत्पर आहे, तयार आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं, फक्त एक लक्षात घे की हे जेव्हा पात्र तू निभावशील त्यावेळेस तुला या जगामध्ये इतकी विटंबना, इतका दुस्साहस, इतका तुझ्याविषयी कटुभाव लोकांच्या मनामध्ये निर्माण होईल. आणि तो कटुभाव निर्माण होईल तो काही क्षणापुरता, काही वर्षांपुरता नसून तो जन्मोजन्मीचा, अनेक युगांपर्यंत चालणारा असा मत्सर तुझ्याविषयी लोकांमध्ये उत्पन्न होईल किंवा लोकांना तुझ्यामध्ये अनेक प्रकारचे दोष दिसतील. आणि तेव्हा कैकेयी मातेने सांगितलं की मला तू कुठलेही दोष लागले, मला कितीही लोकांनी दूषणं दिले, तरी तुम्ही सांगितलेल्या प्रत्येक कार्यामध्ये मला जर काहीतरी भाग करायला मिळत असेल तर मी अत्यंत आनंदाने या सर्व गोष्टी करण्यासाठी तयार आहे. आणि आपण पाहू शकतो की कैकेयी मातेचा त्याग खूप मोठा आहे. कारण कैकेयी मातेला आपण पाहू शकतो की आत्तापर्यंत ही गोष्ट होऊन समजा 10 लाख वर्ष झालेली, 10 लाखांच्या वर, आणि प्रत्येक युगामध्ये ही घटना घडत असते. परंतु आजपर्यंत कुणीही कैकेयीला, तिने कार्य केले, दशरथाची मदत केली, तरी पण ती गोष्ट कोणी स्मरणात ठेवत नाही. फक्त कैकेयीने भगवंतांना वनवासात पाठवलं, या गोष्टीचं दूषण मात्र तिला प्रत्येक युगामध्ये, प्रत्येक लीलेमध्ये लागलेलं आहे. ते अजूनही लागलेलं आहे. आपण पाहतो का की कुठेतरी कुठल्या तरी एका स्त्रीला कैकेयी म्हणून नाव दिलेलं आहे. सुमित्रा असते,
कौसल्य असते, यशोदा असते, सर्व मातेंचं नाव असतं, फक्त कोणाचं नसतं तर कैकेयीचं नाव कोणीही घेत नाही. आजकाल निघालेत अनेक प्रकारचे असुरांचे नावं पण लोक ठेवायला लागलेत. तर हा अर्थात कलियुगाचा प्रभाव आहे. काही दिवसांनी लोक ठेवतील पण यांचं नाव, काही लोकांचं नाव. पण असो, तर या अशा प्रकारे कैकेयीने फार मोठा त्याग आणि थोडक्यात कैकेयीने फार मोठा काय म्हणता येईल त्याला रिस्क किंवा फार मोठा धोका पत्करलेला या गोष्टीचा, की त्यांनी या गोष्टी ॲक्सेप्ट केला आणि हे पात्र निभावलं. तर आपल्या कथेच्या पुढे येऊयात, आपल्या कथेवरती येऊयात. तर तेव्हा मंथरेने सांगितलं की तुला 2 वर प्राप्त झाले होते आणि आता हीच योग्य वेळ आहे की तू हे 2 वर मागितले पाहिजे. आणि जेव्हा हे 2 वर मागायची तुला संधी मिळेल, तेव्हा मी सांगते तसं वर्तन करायचं. आणि तिने सांगितलं की आता तू सरळ इथून जायचं आणि जे कोपभवन आहे, तर कोपभवनात जाऊन तुला तिथे अस्ताव्यस्त अवस्थेमध्ये पडायचं आहे. तुझ्यावरती अत्यंत मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे, हे तुला नाटक करायचं आहे. आणि या 2 वरांची पूर्तता दशरथ महाराजांकडून तुला करून घ्यायची आहे. अशा प्रकारे जेव्हा मंथरेने थोडक्यात आयडिया दिली, तेव्हा कैकेयीला त्या गोष्टीचा आनंद झाला. आणि तिच्या मनात आनंद या गोष्टीचा होता की आपला भरत या गोष्टीमुळे आता राजा बनण्यासाठी मार्ग मोकळा होईल. तेव्हा ह्या 2 वराची मागणी करण्यासाठी कैकेयी माता कोपभवनात गेली. कोपभवन म्हणजे जिथे ज्या असं एक भवन बनवलं जातं जिथे कुठल्या गोष्टींचा म्हणजे थोडक्यात या राण्यांना जेव्हा एखाद्या गोष्टीचा आपल्या राजाविषयी किंवा कुठल्या कोणाविषयी जर राग निर्माण झाला किंवा काहीतरी त्यांच्या विषयी त्यांच्यामध्ये कटुभाव उत्पन्न झाला, तर तिथे जाऊन त्या स्वतःची नाराजी व्यक्त करत होत्या आणि मग राजा तिथे जायचा, त्यांची मनधरणी करायचा आणि तो त्यांचा राग निवळायचा, अशी एक पद्धत होती. तर अशा कोपभवनामध्ये कैकेयी माता जाऊन निघून गेल्या आणि तिथे जाऊन थांबल्या. आणि मग इकडे दशरथ महाराज पहिले तर त्यांनी रामाला तर पूर्वसूचना दिलीच होती. त्यांनी सांगितलं होतं की लवकरच उद्याच आता आपल्याला राज्याभिषेक करायचा आहे, आपल्याला जास्त काळ थांबता येणार नाही. आणि त्यांनी सांगितलं की मला अशा प्रकारचं एक स्वप्न पडलंय आणि या स्वप्नामध्ये मला थोडक्यात मला याची भीती वाटते, त्यामुळे मला उद्याच्या उद्याच तुमचा राज्याभिषेक करायचा आहे आणि त्यामुळे तुम्ही आजपासून तयारी सुरू करावी. कारण वशिष्ठ मुनींनी सांगितलं होतं की तयारी करताना, राज्याभिषेकाची तयारी करताना तुम्हाला अनेक प्रकारची तपस्या करावी लागते, ज्यामध्ये प्रमुखतः तुम्हाला अन्न किंवा पाणी हे वर्ज्य करावं लागतं. त्याचबरोबर तुम्हाला अनेक प्रकारची तपस्या आहे. ह्या थोडक्यात आपण सांगतोय की साध्या चटईवर झोपावं लागतं. अशा अनेक प्रकारच्या तपस्या कराव्या लागतात आणि या केवळ राजासाठी नाही पण होणाऱ्या राणीसाठी पण असतात. तेव्हा त्यांनी सीतेला पण सूचना दिला की तुम्ही या सर्व गोष्टींचं पालन करा आणि आपल्याला उद्या तुमचा राज्याभिषेक करायचा आहे. अशा गोष्टींचा आदेश देऊन वशिष्ठ मुनी तिथून निघून गेले. आणि इकडे दशरथ महाराज पहिले कौसल्येकडे गेले. कौसल्येला ही आनंदाची बातमी दिली. कौसल्येला सगळ्या आनंदाची बातमी दिल्यानंतर कौसल्येला खूप आनंद झाला आणि त्यानंतर महाराज त्यांची जी आवडती राणी आहे, कारण या तिन्ही राण्यांपैकी आवडती जी पत्नी होती ती म्हणजे कैकेयी होती. आणि जेव्हा कैकेयीच्या महालामध्ये गेले आणि जेव्हा कैकेयीच्या महालामध्ये त्यांनी पाहिलं कैकेयी तिथे नाही आहे, तर त्यांना आश्चर्य वाटलं की एवढा आनंदाची गोष्ट असताना कैकेयी तिथे नाही आहे आणि जर कैकेयी तिथे नसेल तर तिचा शोध घेतला पाहिजे. आणि तेव्हा त्यांच्या लक्षात आलं किंवा त्यांना कळलं की कैकेयी ही कोपभवनामध्ये गेली आहे. त्यांना आश्चर्य वाटलं, धक्का बसला की कसं शक्य, कारण एवढा आनंदाचा प्रसंग आहे. कारण त्यांना माहिती होतं की रामाचं कौशल्यपेक्षा रामावरती प्रेम हे कैकेयीचं आहे. राम कौशल्यपेक्षा प्रेम हे कैकेयीला करतात हे त्यांना चांगलं माहिती होतं. आणि त्यांना आश्चर्य वाटलं की असं कसं काय झालं की कैकेयी या क्षणी कोपभवनात कशासाठी गेली असेल. आणि अनेक प्रकारच्या विचार करत अनेक प्रकारचे प्रश्न त्यांच्या डोक्यात घेऊन महाराजांनी त्या कोपभवनामध्ये प्रवेश केला
आणि जेव्हा त्यांनी कोपभवनात प्रवेश केला तेव्हा त्यांनी पाहिलं की जी कैकेयी आहे ती अत्यंत विचित्र अवस्थेमध्ये जमिनीवर पडलेली आहे. जमिनीवर पडलेली आहे. सर्व अलंकार तिने खाली टाकून दिलेले आहेत. केस पूर्णपणे विस्कटलेले आहेत. अत्यंत नाराजीचा सूर किंवा अत्यंत टेन्शनमध्ये किंवा खूप मोठ्या दुःखामध्ये असल्यासारखा तिचा भाव आहे. हे सर्व पाहिल्यानंतर त्यांना आश्चर्य वाटलं आणि त्यांनी विचारलं की राणी देवी तुम्हाला झालं काय? आज मी तुम्हाला खरं तर एक आनंदाची बातमी घेऊन आलो होतो तुमच्याकडे आणि या आनंदाच्या प्रसंगी ही आनंदाची बातमी प्रथम तुम्हाला द्यायला मी आलो होतो आणि या बातमीसाठी खरं तर मी तुमच्याकडे आलेलो होतो, परंतु तुम्ही महालात नव्हतात. इकडे कोपभवनामध्ये आलात हे कळल्यावरती मी इकडे आलो आणि परंतु तुम्हाला झालं काय? तुमची अवस्था अशी काय? तुम्हाला कुठल्या प्रकारचं दुःख आहे? तेव्हा जेव्हा दशरथ महाराजांनी विचारला तेव्हा पहिले तर कैकेयीने त्यांच्याकडनं पहिले तर बोलताना तिने सांगितलं की मग ही पूर्ण कथा सांगितली की आठवतं महाराज तुम्हाला की मी तुम्हाला एकदा आपण युद्धाला गेलो असताना देवी देवतांच्या असुरांबरोबरच्या त्यावेळेस मी तुमच्या प्राणाचं संरक्षण केलं होतं. त्या प्राणाचं रक्षण करताना तो आपण युद्ध जिंकल्यानंतर तुम्ही मला म्हणाला होता की तुला वर काय मागायचं ते तू मागू शकतेस. तेव्हा मी तुम्हाला म्हणलं होतं की योग्य वेळ आल्यावरती वर मागेन आणि आज ती योग्य वेळ आलेली आहे आणि मला त्या वराची प्राप्ती करून पाहिजे. आणि खरं तर दशरथ महाराजांच्या डोक्यातही नव्हतं. ते म्हणाले माग तुला काय मागायचंय. आज तो क्षण आहे. मी एवढा आनंदात आहे आज की मी काहीही द्यायला तयार आहे. तू माझे प्राण मागितलेस तरीही मी द्यायला तयार आहे. तू काय मागायचं ते मागू शकतेस. अशा प्रकारच्या संवाद दोघांचा चालू असताना कौसल्य मातेने थोडक्यात त्यांच्यावरती बॉम्ब टाकला आणि ती म्हणाली की माझा पहिला वर ऐका किंवा माझी पहिली अट ऐका की भरताला म्हणजे माझ्या पुत्राला या राज्याचा राजा बनवायचं आणि त्याचा राज्याभिषेक करायचा. ही पहिली अट. महाराजांच्या खरं तर पायाखालची जमीन सरकलीच होती. महाराजांना खूप सारं टेन्शन आलं. तरी पण महाराजांनी हा विचार केला की ही काय मागते. ते म्हणाले पण तू काय बोलतेस. तुला तरी कळतंय का. तू हे कुठल्या प्रकारचं वर मागतेस. कुठल्या प्रकारची अट घालतेस. अगं उद्या रामाचा आपण राज्याभिषेक करणार आहोत. त्यांना राजा म्हणून घोषित करतोय. हे कशा कुणे तुझ्या कानामध्ये भरवलं. अशा गोष्टी होणं कसं शक्य आहे. आणि ह्या संवाद चालू असताना तिने दुसरी अट सांगितली. एवढंच नाही महाराज तर उद्याच रामाला वनवासामध्ये पुढच्या 14 वर्षांसाठी पाठवायचं ही माझी दुसरी अट आहे. जोपर्यंत भरत या राजाचा राज्य होत नाही, भरत या गोष्टींमध्ये पूर्ण स्थिर होत नाही तोपर्यंत श्रीरामाने या राज्याच्या बाहेर राहायचं. नुसतं राज्याच्या बाहेर नाही राहायचं तर पूर्णपणे वनवासी किंवा वैराग्याचं जीवन जगायचं, संन्यासाचं जीवन जगायचं आणि इथून बाहेर जायचं. अशा 2 अटी घातल्यावरती महाराज खरं तर पहिल्यांदा ही अट घातल्याच त्यांना भोळ येऊन खाली पडले. काही वेळाने शुद्धीवर आले. काही वेळाने शुद्धीवर आल्यानंतर परत त्यांना चक्कर आली आणि परत ते बेशुद्ध पडले. असं 2-3 वेळा घडलं. परंतु ह्या सर्व गोष्टींचा कुठल्याही गोष्टीचा परिणाम कैकेयीवरती होत नव्हता आणि ती आपल्या मतावरती ठाम होती आणि ती वारंवार त्यांना एकच गोष्ट मागत होती. ती म्हणजे रामाचा वनवास आणि भरताला राज्याभिषेक करून राजा बनवणे. या सर्व गोष्टींची वारंवार मागणी ती करू लागत होती. तर अशा प्रकारे मग सगळेजण तिथे जमले. सर्वजण तिथे आले. वसिष्ठ मुनी आले, जे त्यांचा राज्याचा मंत्री होता सुमंत्र, ते पण तिथे आले. सर्वांनी तिला समजून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु कुठल्याही प्रकारच्या गोष्टी ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये कैकेयी नव्हती. या दोन्ही राण्यांनी तिला समजून सांगितलं की हे करणं अत्यंत पाप होईल, कारण जनता ही
प्रभू श्री रामचंद्रांवर फार मनोभावे प्रेम करते. एवढंच नाही तर भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न हे तिघही एवढं प्रेम करतात आणि त्यांची जर इच्छा विचारलीस तर ते पण तुला हे सांगतील की आता आमचा असा विचार आहे किंवा आमची अशी इच्छा आहे की प्रभू श्री रामचंद्रच हे अयोध्येचे राजा व्हावे. परंतु या कुठल्याही गोष्टीचा, कुठल्याही प्रकारच्या प्रलोभनाचा तिच्यावरती परिणाम होत नव्हता आणि ती मात्र या गोष्टीवर ठाम होती की मला या दोन गोष्टीची पूर्तता झालीच पाहिजे, अन्यथा तुम्ही तुमचं वचन मोडलंय आणि तुम्ही अधर्मी राजा आहात, या गोष्टी तुम्हाला मान्य करावी लागतील. आता दशरथ महाराजांची अवस्था इतकी बिकट झाली होती. एकीकडे पुत्रप्रेम होतं, एकीकडे पत्नीचं प्रेम होतं किंवा त्यांच्या वचनामध्ये ते अडकले होते, त्या बंधनामध्ये अडकले होते. आणि अशा बंधनामध्ये अडकले असताना महाराजांना, दशरथ महाराजांना सारखी भोवळ येत होती, सारखं बेशुद्ध पडत होते, अत्यंत बिकट अवस्था झाली होती. त्यांच्या डोळ्यातनं तर अश्रूच्या सतत धारा वाहतच होत्या, परंतु त्यांनी स्वतःचा मुकुट खाली ठेवला. कुठल्याही गोष्टीमध्ये त्यांना रस वाटेना आणि डोळ्याखाली अंधार आणि डोक्यात मुंग्या, या सर्व गोष्टींचा या गोष्टी सर्व घेऊन ते कशी बशी स्वतःला सावरत होते, कसं बस तिला समजत होते आणि परत त्यांना अशा प्रकारचा बेशुद्ध अवस्थेचा सामना करावा लागत होता. कारण एवढं प्रेम, अत्यंत प्रेम होतं रामावरती. त्यांना एक वेळेस मान्य झालं असतं की भरताला राजा करावं आणि यांनी सर्वांनी मिळून राज्यकारभार करावा, परंतु दुसरी जी अट होती, ज्याद्वारे त्यांना आपल्या प्रिय पुत्र रामाचा विरह सहन करावा लागणार होता. कारण 14 वर्ष जर राम इथून गेले तर मी रामाशिवाय एक क्षणही जगू शकत नाही, हे त्यांना माहिती होतं. त्यामुळे ते वारंवार विनंती करत होते. काही वारंवार ती विनंती दुडकावत होत्या, परंतु कुठल्याही प्रकारचा त्यातनं मार्ग निघत नव्हता. अनेक प्रकारचे मंत्री, गुरु सर्वजण प्रयत्न करून शेवटी थकले आणि त्यांनी मग सांगितलं की, मग दशरथ महाराजांनी सांगितलं की तुम्ही जाऊन रामाला सूचना करा आणि त्यांना या महालाकडे येण्यासाठी भेटण्यास येण्यासाठी माझा निरोप सांगा. अशा प्रकारची विनंती ऐकून मग काही मंत्रीगण, त्यात सुमंत्र स्वतः गेले आणि जेव्हा राजमहालाकडे जेव्हा गेले प्रभू श्री रामचंद्रांच्या, तेव्हा प्रभू श्री रामचंद्र दुसऱ्या दिवशीच्या राज्याभिषेकाची तयारी करत होते, ज्यामध्ये त्यांना अन्न पाणी, त्यानंतर काही गोष्टींच्या तपस्या ज्या करायच्या होत्या त्याची तयारी त्यांची चालू होती. आणि त्यांनी पाहिलं की स्वतः सुमंत्र काही कारणासाठी तिथे आलेले आहेत. आणि जेव्हा सुमंत्र तिथे आले आहेत हे जेव्हा त्यांना कळलं, तेव्हा त्यांनी त्यांना येण्याचं कारण विचारलं. आणि जेव्हा येण्याचं कारण विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की कारण मला माहिती नाही आहे, परंतु तुम्हाला आत्ताच्या आत्ता कैकेयीच्या महालाकडे दशरथ महाराजांनी सर्व मंडळी तिथे जमलेली आहे आणि त्यांना तुमच्याशी काही विशेष बोलणी करायची आहे, त्यासाठी तुम्हाला तातडीने बोलवलं आहे. आणि असं म्हणतात की यांचा जो राजमहल होता तो अनेक याचा दूर होता, खूप असा दूर होता. आणि त्यांना म्हणजे या राजमहालातून, या राजभवनातून जर या राजभवनात जायचं असेल तर रथाचा सहारा घ्यावा लागायचा किंवा रथाची मदत घ्यावी लागायची, रथामध्ये बसून यावं लागायचं. आणि जेव्हा रथामध्ये बसून प्रभू श्री रामचंद्र कैकेयी मातेच्या राजभवनाकडे निघाले तेव्हा अनेक लोक त्यांच्याकडे पाहत होते, कारण त्यांना माहिती होतं की उद्या आपल्याला या प्रभू श्री रामचंद्रांचा राज्याभिषेक करायचा आहे, हे उद्या आपले राजा होणार आहेत. त्यामुळे अनेक जण रस्त्यावरती थांबून कौतुकाने, अभिमानाने, कुतूहलतेने त्यांच्याकडे पाहत होते. आणि असे प्रभू श्री रामचंद्र हळूहळू जेव्हा कैकेयीच्या भवनाकडे आले, या रथातून खाली उतरले आणि जेव्हा ते चालायला लागले तेव्हा असं म्हणतात, जे अनेक देवी देवता, अनेक त्या राज्यामधली लोक त्यांच्याकडे पाहतच होते, कारण त्यांच्या सौंदर्याचं वर्णन म्हणजे इतकं सुंदर दिसत होते
प्रभू श्री रामचंद्र, त्यांची चाल, त्यांचे डोळे, त्यांचं हास्य, त्यांचं प्रत्येक हालचाल ही इतकी सुंदर आणि इतकी मनमोहक होती की कोणीही एखादा मनुष्य जरी पाहिल त्यांच्याकडे तरी तो त्यांच्यावरती मोहित होईल, एवढी सुंदरता त्यांच्यामध्ये ती राजमहालाकडे जाताना होती. कारण त्यांना माहिती होतं की हे जात आहेत आणि हे उद्या राजा होणार आहेत, याच आनंदात आहेत. आणि त्यामुळे त्यांचा आनंद, जो त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद होता, ते त्यांच्या रूपामध्ये दिसत होतं, ते अत्यंत आकर्षक होतं, अत्यंत मनमोहक होतं. तर अशा प्रकारे ते पुढे गेले, राजमहालामध्ये गेले. एवढ्या सुंदरतेने जेव्हा आतमध्ये गेले तेव्हा सर्वजण तिथून निघून गेले होते. तिथे केवळ दशरथ महाराज, कैकई आणि प्रभू श्री रामचंद्र हे तिघं त्या महालामध्ये होते. आणि त्यांनी पाहिलं की दशरथ महाराज अत्यंत दयनीय अवस्थेत पडलेले आहेत. त्यांच्या तोंडातनं शब्द फुटत नाही, त्यांच्या डोळ्यामध्ये खूप सारे अश्रू आहेत, केस अस्ताव्यस्त झालेले आहेत. अत्यंत भीतीदायक, अत्यंत दुःखित असलेला त्यांचा चेहरा बघून रामाला वाटलं की काय झालं असेल, ह्या दुःखाचं काय कारण असेल. आणि त्याचबरोबर त्यांनी कैकेयीकडे पण पाहिलं, ती पण तेवढीच दुःखी होती. ती पण तिच्यावरती पण खूप मोठा अन्याय झालाय अशा आविर्भावात तिचं दर्शन श्री रामचंद्रांनी घेतलं. आणि मग त्यांनी विचारलं की मला तुम्ही तातडीनं बोलवलं, काय प्रयोजन आहे, मी काय सेवा करू शकतो. तेव्हा कैकेयीने सांगितलं, तो पूर्ण परत एकदा तो घटनाक्रम सांगितला. कसं महाराजांनी मला 2 वर दिले होते आणि मी आज त्या दोन वरांचं आज मागणी केलेली आहे. आणि ती म्हणजे, पहिली मागणी म्हणजे मला भरत, माझा जो भरत आहे तो या राज्याचा राजा व्हावा आणि तुझ्या राज्याभिषेकाऐवजी त्याचा राज्याभिषेक व्हावा अशी माझी इच्छा आहे. आणि हे जेव्हा कैकेयी बोलल्या त्या क्षणी आपण पाहू शकतो की प्रभू श्री रामचंद्रांची प्रतिक्रिया अशी होती की यात काय एवढं, ही फार छोटी गोष्ट आहे आणि हे जर तुम्ही मला आधीच सांगितले असते तर मी तेव्हा अगदी आनंदाने तुम्हाला मान्यता दिली असती. माझ्यासाठी ही सौभाग्याची गोष्ट आहे की जर भरत या राज्याचा राजा झाला तो मला खात्री आहे की माझ्यापेक्षा खूप चांगल्या रीतीने या राज्याचा राज्यकारभार करेल आणि माझ्या मनात कुठल्याही प्रकारचा दोष येण्याचं कारण नाही. मी तेवढाच आनंदी होईल जेवढा उलट त्यापेक्षा मला जास्त आनंद होईल जेवढा माझा राज्याभिषेक झाल्यावरती झाला असता. त्याच्यापेक्षा जास्त मला आनंद भरत हा राजा झाल्यावरती होईल आणि मी अगदी प्रेमाने या गोष्टीचं स्वागत करतो आणि तुमच्या या गोष्टीला माझी संमती आहे. हे बघितल्यावरती, ही गोष्ट ऐकल्यावरती कैकेयीला अत्यंत आनंद झाला. तिला वाटलं पहिला तर आपलं फार मोठं काम झालेलं आहे आणि तिच्या चेहऱ्यावरचे आपोआप रंग बदलू लागले. तिला एक अत्यंत आनंदाचा धक्काच थोडक्यात बसला होता, कारण तिची एवढी सहजतेनं अट मान्य होईल हे तिला माहितीच नव्हतं. परंतु कैकेयीने जेव्हा हे शब्द ऐकले तिला अत्यंत आनंद झाला आणि तिने सांगितलं, ठीक आहे, आता दुसरी अट ऐक. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की दुसरी अट अशी आहे की उद्या तुला या राज्याबाहेर जावं लागेल, तेही वनवासासाठी जावं लागेल, पुढच्या 14 वर्षांसाठी जावं लागेल, ज्याद्वारे तुला या राज्यामध्ये परत 14 वर्ष येण्याची गरज नाही. आणि तू जाणार तर केवळ नुसता जाणार नाही तर हे सर्व राजाचं राजवैभव इथे ठेवून जाशील. आणि जेव्हा तू इथे जाशील, जेव्हा तू इथे येशील तेव्हा माझा भरत इथे राजा असेल आणि तो नुसता राजा नसेल तर तो चांगल्या प्रकारे इथे राज्य करताना तुला दिसेल. तर ही दुसरी गोष्ट ऐकल्यावरती पण प्रभू श्री रामचंद्रांचे भाव, प्रभू श्री रामचंद्रांचं जे स्थिती होती ती तशीच होती जी स्थिती जेव्हा ते त्यांच्या राजभवनाकडून कैकेयीच्या राजभवनाकडे येताना दिसत होती. सर्व राजांनी किंवा सर्व जनतेने पाहिली होती. तोच भाव, तोच आनंद, तेच प्रेम, तीच प्रसन्नता या 2 गोष्टींनी पण त्यांना बिलकुल
या गोष्टींनी विचलित करू शकल्या नाहीत. तसाच श्री रामचंद्रांनी तिला प्रतिसाद दिला की माते, ही तर अजून माझ्यासाठी फार मोठी संधी, किंवा हे तर खरं माझ्यावरती तू उपकार केलेस असं मी म्हणेल. त्या क्षणी इकडे तर दशरथ महाराजांच्या डोळ्यात एवढे अश्रू येत होते, त्यांना कळत नव्हतं की आपण काय बोलावं आणि काय प्रतिक्रिया द्यावी. आणि त्याबरोबरच काही काहीला आनंद झाला आणि तिला कौतूहल पण वाटलं की तू असं कसं म्हणतो, एवढा तुला त्याग करावा लागणार आहे, तुला एवढं संघर्ष करावा लागणार आहे, तरी पण तू म्हणतोस की तुला आनंदच होईल या गोष्टींचा. तेव्हा प्रभू श्रीरामचंद्र म्हणतात की मी खूप भाग्यवान आहे की फक्त भरताला तू अयोध्येचा राजा म्हणून घोषित करतेय. मी तर या राज्याच्या बाहेर जाऊन पूर्ण या सृष्टीचा आनंद घेणार आहे. नुसता सृष्टीचा आनंद नाही घेणार, तर त्यामध्ये मला अनेक अनेक प्रत्येक अरण्यात जाऊन मला अनेक अनेक महान ऋषी मुनींची भेट होईल, मला त्यांचा संग प्राप्त होईल, त्यांच्याकडनं मला खूप गोष्टी शिकायला मिळतील आणि या गोष्टी करण्यामध्ये मला जास्त आनंद मिळेल. आणि माते, तू एवढे माझ्यावर उपकार केलेस की या आनंदापेक्षा तो जो आनंद आहे तो मला मिळणार आहे, याचं मला जास्त या गोष्टीचं मला जास्त कौतुक वाटतं की तू माझी किती काळजी करतेस आणि किती माझ्या कल्याणासाठी तू विचार करतेस. ही गोष्ट ऐकल्यावरती तर दशरथ महाराजांची अवस्था अजून बिकट झाली आणि तिथे प्रभू श्री रामचंद्र म्हणाले की वडिलांना म्हणाले की तुम्ही या गोष्टींचं कुठल्याही प्रकारचं दुःख वाटून घ्यायची काही गरज नाही किंवा कारण नाही, कारण ही माझ्यासाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे आणि मी मोठ्या आनंदाने या गोष्टीचा स्वीकार करतो. तुम्ही फक्त आता माझ्यावरती, हरे कृष्णा, हरे कृष्णा, आवाज येतोय? आवाज येतोय ना? तर माझ्यावरती तू किती प्रेम करतेस याचं या गोष्टीवरनं दिसतं. आणि त्यांनी वडिलांची परवानगी घेतली आणि सांगितलं की मी माझ्या मातेच्या आज्ञेप्रमाणे उद्याच या अयोध्येचा त्याग करेल आणि वनवासासाठी वनामध्ये निघून जाईल. आणि त्यापूर्वी त्यांनी सांगितलं की मला काही लोकांची परवानगी घेणं आवश्यक आहे, त्यामध्ये कौसल्या माता, सुमित्रा माता, त्याचबरोबर माझे बंधू लक्ष्मण आणि माझी पत्नी सीता यांची मला परवानगी घेणं आवश्यक आहे. मी त्यांची परवानगी घेतो आणि मी माझ्या पुढच्या कार्याला उद्याच जातो, असा शब्द देऊन भगवान श्रीराम तिथनं निघतात. ते थेट सरळ सरळ ते कौसल्या मातेच्या भवनात जातात. आणि जेव्हा कौसल्या मातेच्या भवनात जातात तर कौसल्या माते त्यांचं यथासांग स्वागत करते. तिला खरं माहितीच नसतं की आता पुढे काय होणार आहे, परंतु प्रभू श्रीरामचंद्र त्यांना दंडवत घालतात आणि ती त्यांना सांगते की उद्या तुझा राज्याभिषेक आहे, तुझा राज्याभिषेक उद्या असल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. त्यावेळेस श्रीराम म्हणतात की थांब, मी तुला परवानगी मागायला आलेलो आहे की माझं आज खरंच मी खूप भाग्यवान समजतो स्वतःला. तर ती सांगते की माझ्या वडिलांनी काही वचन दिली होती, त्याची पूर्तता किंवा त्याची परतफेड करण्याची संधी मला मिळाली आहे. मला माझ्या वडिलांचा धर्म पाळण्याची जबाबदारी माझ्यावर आलेली आहे आणि या धर्माचं किंवा त्यांचं पालन करण्यासाठी मी हे सांगतो तुला की या दोन गोष्टी तिला सांगतात की कौसल्या माता, मी नाही तर मला आनंद होतोय की माझा भाऊ भरत या अयोध्येचा राजा बनेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे उद्यापासून मी या वनवासाला जाईल आणि मी वनवासाला जाण्याने तू दुःखी होण्याचं काही कारण नाही, कारण माझ्यासाठी ही फार मोठी संधी आहे आणि तूही मला तेवढ्याच प्रेमाने आनंदाने मला याची परवानगी द्यावी ही विनंती घेऊन मी तुझ्याकडे आली आहे. कौसल्येला काही वेळ तर समजलंच नाही की हे काय चाललंय, हे कशासाठी चाललंय, हे कुठून आलं, हे नवीनच प्रकार. उद्या तुझा राज्याभिषेक आहे आणि आज तू म्हणतोय की भरत उद्या राजा होणार आहे, तू उद्या याला जाणार आहेस. या गोष्टी सर्व ऐकताना कौसल्या मातेच्या डोळ्यातनं अश्रू आणि तिच्यावरती एवढा मोठा आघात झाला होता की तिला काहीच कळत नव्हतं की आता काय करायचं. त्यावेळेस प्रभू श्रीरामचंद्रांनी तिला अनेक प्रकारे समजून सांगितलं, अनेक गोष्टींची तिला समजून सांगून थोडक्यात त्यांना मनवलं आणि त्यांची
हळूहळू परवानगी काढली की मी या वनवासाला जावं. आणि त्याचबरोबर तिने सांगितलं की तू जर वनवासाला जाणार असेल तर मी तुझी आई आहे आणि मी पण इथे राहण्यासाठी पात्र नाही किंवा योग्य नाही, त्यामुळे मी पण तुझ्याबरोबर या वनवासाला येणार. अशी अट जेव्हा कौसल्या मातेने घातली तेव्हा श्रीरामचंद्र तिला समजून सांगतात की तुझं इथं राहणं अत्यंत आवश्यक आहे, कारण तुझ्या राहण्याने माझ्या वडिलांना म्हणजे दशरथ महाराजांना फार मोठा आधार मिळणार आहे. ते सध्या खूप दुःखात आहेत. त्यांच्या दुःखाचं कारण काही असलं तरी त्यांना या दुःखातनं बाहेर काढणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. मी त्यांच्या वचनांचं पालन करतोय आणि परंतु तुम्ही सगळ्यांनी मिळून त्यांची सेवा करून त्यांना या दुःखातनं बाहेर काढणं अत्यंत आवश्यक आहे. आणि हा काही फार मोठा काळ नाही आहे. 14 वर्ष म्हणजे आत्ता जातील. मी असा वनात गेलो आणि असा आलो. तुम्हाला कळण्याच्या आधी मी 14 वर्षात या वनात जाऊन येणार आहे. त्यामुळे तुम्ही मला हसत हसत परवानगी द्यावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. असं म्हणून कौशल्याची परवानगी घेऊन राम तिथून निघतात आणि ते सरळ सरळ सीतामातेच्या भवनाकडे निघतात. इकडे सीतामातेला पण हा निरोप मिळालेला असतो की उद्या आपला राज्याभिषेक आहे आणि त्यांची पण तयारी चालू असते, त्याप्रमाणे तयारी चालू असते. परंतु जेव्हा श्रीरामचंद्र सीतामातेच्या दरबारात जातात तेव्हा त्यांच्याजवळ बसतात पहिल्यांदा आणि बसल्यानंतर त्यांना सांगतात की आपल्याला म्हणजे मला वास्तविकता फार मोठी संधी मिळाली आहे आणि त्या संधीचा फायदा हा आहे की मी मला माझ्या मातेच्या आदेशाप्रमाणे आणि माझ्या वडिलांच्या इच्छेसाठी त्यांनी दिलेल्या वचनासाठी मला या राज्याचा राजा होता येणार नाही आणि त्याचबरोबर मला उद्या वनवासाला पण जायचं आहे. त्यामुळे माझी तुला अशी विनंती आहे की तू या माझ्या आईवडिलांकडे विशेषतः कौसल्या, कैकेयी आणि सुमित्रा या तिघांकडे तुला लक्ष द्यायचं आहे, त्यांची सेवा करायची आहे. हेच तुझं कर्तव्य आहे असं मी समजतो आणि तू मला त्यासाठी सहाय्य करशील याची मला खात्री आहे. ही बातमी ऐकल्यावर सीतामातेच्या पायाखालची पण जमीन सरकली. त्यांना पण फार मोठा धक्का बसला. त्यांना आघात झाला की हे काय काय वाढून ठेवलंय. त्यांना तर पहिल्यांदा वाटलं हे मस्करी तर करत नाहीत, परंतु त्यांना माहिती होते की प्रभू श्री रामचंद्र कधी मस्करी करणार नाहीत, अशा गोष्टीची कधी थट्टा करणार नाहीत, गंमत करणार नाहीत. कारण प्रत्येक क्षणी ते प्रत्येक गोष्ट गांभीर्याने करत असतात. कारण त्यांचा जो अजून एक महत्त्वाचा गुण आहे ते म्हणजे ते गांभीर्यपूर्ण त्यांच्या सर्व गोष्टी असतात. त्यामुळे तिला हे पण माहिती होतं की हे गोष्ट काही थट्टा मस्करी किंवा गंमत नाही आहे, तर हे सिरियसली बोलतायत. परंतु तेवढा आघात किंवा असे शब्द तिच्या कानात पडत होते आणि त्यावेळेस तिने पण सांगितलं की माझं कर्तव्य. मग दोघांच्या मध्ये जो संवाद आहे राम आणि सीतेचा तो पण अत्यंत महान संवाद आहे की एका पतीचं कर्तव्य आणि एका पत्नीचं काय कर्तव्य असतं याबद्दल दोघं चर्चा करतायत. आणि पती आणि पत्नीचं काय कर्तव्य असतं तर प्रभू श्री रामचंद्र म्हणतात की तुला माझ्या आई वडिलांची सेवा करायची आहे. त्यांच्या मी नसताना माझ्या मागे मागे किंवा माझ्या प्रत्यक्ष त्यांच्या सर्व गोष्टींची काळजी करणं हे आपलं कर्तव्य आहे. तू करावं असं मला वाटतं, हेच आपलं कर्तव्य आहे. तेव्हा सीता म्हणते की ते मान्य आहे, मी ते करेन पण, परंतु माझं पहिलं कर्तव्य आहे. कारण तुम्ही मला 7 फेरे घेताना हे वचन दिलं होतं की प्रत्येक क्षणी प्रत्येक गोष्टीमध्ये मी तुमची साथ देईल आणि तुम्ही माझी साथ द्याल. जर तुम्ही वनवासात जाणार असाल तर माझंही पत्नीचं म्हणून कर्तव्य आहे की मीही तुम्हाला साथ दिली पाहिजे आणि मीही वनवासात आली पाहिजे. तर अनेक प्रकारच्या गोष्टींची देवाणघेवाण होते. प्रभू श्री रामचंद्र तिला खूप समजवण्याचा प्रयत्न करतात की तू येणं योग्य नाही, परंतु शेवटी असे कटुवचन वापरते सीतामाता. ती म्हणते की जर तुम्ही मला नेणार नसाल तर मी माझी एकटी वनवासात जाईल. आणि जेव्हा मी माझी एकटी वनवासात जाईल, कुठे जाईल, काय होईल माझं मला माहिती नाही, परंतु तुम्ही जर वनवासात गेला तर मी मात्र या राज्याचा उपभोग घेऊ शकत नाही. त्यामुळे मी तुमच्या बरोबर जरी नाही आले तर मी वनवासाला जाईल. त्यावेळेस मग श्रीराम तिची अट मान्य करतात आणि तिला पण बरोबर घेण्याचं वचन देतात आणि तिला सांगतात की तू पण तयार हो, आपण उद्या जायचं. आणि या सर्व गोष्टी येऊन ते बाहेर येतात आणि ते
ते म्हणतात की माझा जो भाऊ आहे तो माझ्याबरोबर आत्तापर्यंत माझ्या 27 वर्षाच्या काळामध्ये, म्हणजे आज प्रभू श्री रामचंद्र 27 वर्षाचे आहेत आणि सीता माता ही 21 वर्षाची आहे. तर अशा या सावलीप्रमाणे राहणाऱ्या माझ्या भावाला पण मी त्याची पण परवानगी घेतली पाहिजे, कारण त्याच्याशिवाय आज मी आज कधीही तो माझ्याशिवाय आणि मी त्याच्याशिवाय राहिलेलो नाही आहे. लहानपणापासून मला आठवतंय की जर आम्ही 1 मिनिटासाठी बाजूला गेलो तरी आमच्या डोळ्यातनं अश्रू यायचे. असं म्हणून ते लक्ष्मणाकडे जातात. लक्ष्मण बाहेरच वाट पाहत असतो, कारण लक्ष्मणाला या सर्व गोष्टींची माहिती मिळालेली असते. त्याचा राग, त्याचा क्रोध, त्यांच्या क्रोधाचा काही सीमा राहत नाही. ते एवढे अपशब्द बोलायला तयार असतात आपल्या स्वतःच्या आईला, स्वतःच्या वडिलांना, की त्याची काही परिसीमाच नाही आहे. तर अशा प्रकारचे कटुवचन बोलताना लक्ष्मण श्रीरामांना म्हणतात की मी तर तुम्हाला वनवासाला जाऊ देणारच नाही आहे, परंतु जर आपल्या वडिलांबरोबर आपल्याला युद्ध करावं लागलं तरी आपण युद्ध करू. जर आपल्याला कुठल्या गोष्टीचं आक्रमण करावं लागलं ते पण करायला माझी तयारी आहे, परंतु अशा कुटील प्रकरणाचं आपण सामील व्हायला नको आणि आपण या गोष्टी आत्ताच प्रतिबंध करू शकतो. त्यामुळे तुम्ही मला परवानगी द्या. अशा प्रकारचे वचन बोलताना श्रीराम त्याची समजूत घालतात की हे योग्य नाही आहे. आपण आपल्या वडिलांचा आदर केला पाहिजे, आईचा पण आदर केला पाहिजे. तिच्या मनात काय असेल ते ती जाणो, परंतु ती जे काही विचार करते तो काहीतरी आपला त्याच्यामध्ये योग्यच विचार असेल असं आपण समजून घेऊ शकतो. तर त्यामुळे ते तिला म्हणतात, ते याला लक्ष्मणाला म्हणतात की तू या गोष्टी सोडून द्याव्या आणि माझी अशी विनंती आहे तुला की तूच एक असा आहेस, तू ते यांना सांभाळून घेऊ शकतोस. मी नसताना माझ्या माघारी तू यांची चांगली काळजी घेऊ शकतोस अशी मला खात्री आहे. त्यामुळे तू यांच्याबरोबर राहावंस. परंतु लक्ष्मण म्हणतो, जर तुम्ही जायचंच ठरवलं असेल तर मी निश्चितपणे मी पण तुमच्याबरोबर येण्यासाठी तयार आहे. केवळ तयारच नाही तर माझी मनातून इच्छा आहे की मी पण तुमच्याबरोबर वनवासात यावं. दोघांचाही संवाद आहे. ते दोघंही एकमेकांना, राम म्हणतात तू येणं योग्य नाही, लक्ष्मण म्हणतात मी येणं योग्य आहे. आणि शेवटी त्यांचं प्रेम, त्यांचं बंधुत्व ह्या सर्व गोष्टी पाहून राम मान्य करतात की लक्ष्मणा तू माझ्याबरोबर येऊ शकतोस. आणि अशा प्रकारे या सर्वांची, तिघांचीही राम, लक्ष्मण आणि सीता हे सर्व तयार होतात आणि दुसऱ्या दिवशी निघण्यासाठी ते तयार होतात. आणि मग दुसऱ्या दिवशी जेव्हा तयार होतात तेव्हा सकाळी सर्व तिघही बाहेर येतात आणि बाहेर येतात तेव्हा राम, लक्ष्मण, सीता आणि मग सर्वजण त्यांना निरोप द्यायला येतात. जेव्हा निरोप द्यायला सर्वजण येतात तेव्हा दशरथ महाराज आज्ञा देतात त्यांच्या मंत्र्यांना की जा तुम्ही यांच्याबरोबर, आपले काही रथ, आपलं काही धान्य, काही पैसे, सोनं, नाणं, धन, धान्य या सर्व गोष्टी घेऊन यांच्याबरोबर जा वनवासात आणि यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये अशी तुम्ही काळजी घ्या असा आदेश दशरथ महाराज देतात. तेव्हा परत एकदा कैकेयी त्यांना सांगते की नाही, हे पण तुम्हाला करता येणार नाही, कारण एका वनवासाचं काय कर्तव्य आहे ती कैकेयी तिथे सांगते की एका वनवासाने कुठल्याही प्रकारचं लवाजमा, कुठल्याही प्रकारचं धनधान्य न घेता केवळ साधे वस्त्र, ज्याला काय कुठला कलर येतो, सॅफ्रॉन, गेरुवा कलर, त्या प्रकारचे वस्त्र घालून तुम्ही गेलं पाहिजे. हीच खरं वनवासाची वल्कल घालून तुम्ही गेलं पाहिजे आणि त्याच्याशिवाय तुम्हाला कुठल्याही गोष्टी त्यांना देता येणार नाही आणि त्यांनी पण घेता कामा नये. आणि ही अट पण प्रभू श्री रामचंद्र अत्यंत नम्रतेनं मान्य करतात आणि नुसतीच मान्य करत नाही तर ते जे कपडे देते ती सर्व कपडे
लक्ष्मण आणि राम हे तिघही ते सर्व कपडे घालतात आणि रिकामे हाती म्हणजे आपल्या हातात किंवा कुठल्याही गोष्टी नसताना ते तेथून निघण्याचा मानस करतात. आणि हे पाहताना मात्र राज्यातील अनेक मंत्री म्हणजे ज्याच्यात सुमंत्र जो जो होता त्याचा पण बांध फुटलेला आहे. खरं तर राणी आहे, राजाची राणी आहे, ती थोडक्यात त्यांची मालकीनच आहे, तरी पण त्यांचा बांध फुटतो. त्यांचा जो त्यांनी आत्तापर्यंत रागावर जो आवर घातला होता त्याच्यावरती पण त्यांचं नियंत्रण सुटतं आणि ते कैकेयीची अत्यंत रागाने क्रोधाने तिचं तिला फटकारायला चालू करतात, तिला कटुवचन बोलायला चालू करतात. म्हणतात ही अशा प्रकारचं दुर्गुण तुझ्यामध्ये कुठून आले आणि हे इतक्या लवकर इतक्या सहजतेने तू कशी बोलू शकतेस की यांना हे नको ते नको. म्हणजे एवढ्या कठोर किंवा एवढे कठोर निर्णय तू कशी काय घेऊ शकतेस? एक तू आई आहेस आणि या गोष्टी तुला समजत असतानाही तू अशा गोष्टींचं त्यांच्यावरती बळजबरी कशी काय करू शकतेस किंवा अशा अटी कशी काय घालू शकतेस, याचं मला आश्चर्य वाटतंय. असा एक मंत्री बोलतोय, तरी पण कैकेयी आपल्या शब्दावरती ठाम आहे आणि ती दशरथ महाराजांकडे बोलून बोलते की मला जे तुम्ही सांगितलंय त्याच गोष्टींचं पालन झालं पाहिजे. ज्या गोष्टी मी सांगते त्याच गोष्टींचं पालन झालं पाहिजे. राम वनवासाला गेला पाहिजे. सीता आणि लक्ष्मण जर त्यांच्याबरोबर जायचे असतील तर माझी काही हरकत नाही. त्यांनी कुठल्याही प्रकारचा ऐश्वर्याच्या गोष्टी त्यांच्याबरोबर ठेवता कामा नये आणि 14 वर्ष त्यांनी या अयोध्येकडे फिरकता कामा नये. ही माझ्या अटी आहेत आणि त्याचं पालन झालंच पाहिजे. एवढ्या कठोरतेने जेव्हा कैकेयी या सर्वांना सांगते, आदेश देते, त्यावेळेस सर्वांची परवानगी घेऊन हे सर्व तिघच्या तिघ एका रथावर बसून पुढे जात आहेत. कारण आज्ञा अशी झाली आहे की या अयोध्येच्या वेशीच्या बाहेरपर्यंत रथावरती या तिघांना सोडायचं आहे आणि त्यांचा पुढचा मार्ग घ्यायचा आहे. त्यानंतर सुमंत्र आणि बाकीचे लोक परत येऊन जातील अशा प्रकारचा आदेश मिळालेला आहे. आणि त्याचबरोबर हे तिघही रथावर बसलेले आहेत आणि हे तिघही रथावर बसून या अयोध्येच्या बाहेर वनवासासाठी जाण्यास निघाले आहेत. आणि त्याचबरोबर हे जेव्हा निघाले आहेत तेव्हा सगळी जी जनता आहे म्हणजे थोडक्यात पूर्ण अयोध्या, आता ही अयोध्येत पूर्ण बातमी पसरलेली आहे. ज्यांना उद्या राजा म्हणून पाहायचंय त्यांना आज या वल्कलामध्ये एका संन्यासाच्या वेशामध्ये पाहायचंय. जे राजा तर काय आपल्याला 14 वर्षांपर्यंत त्यांची भेट पण होणार नाहीये. एवढं दुःखाचा डोंगर या अयोध्येवर कोसळलेला आहे. अयोध्या जी काही वेळापूर्वी अत्यंत प्रसन्न, अत्यंत सुगंधित, अत्यंत आनंदात अशी होती, तिच्यावरती एवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळलाय. आणि थोडक्यात होत्याचं नव्हतं झालं असं म्हणू शकतो आपण इथे. आणि या होत्याच्या नव्हत्या होण्यासाठी ही कैकेयी जबाबदार आहे. अशा प्रकारचा रोष या जनतेच्या मनामध्ये आहे आणि ते सर्व प्रभू श्री रामचंद्रांच्या प्रेमासाठी इतकं प्रेम करतात की त्यांना सर्वच्या सर्व ही अयोध्येतील जनता ही श्रीरामांच्या रथामागे त्यांना सोडण्यासाठी म्हणजे थोडक्यात या अयोध्येच्या वेशीपर्यंत सोडण्यासाठी निघालेली आहे. आणि प्रत्येक जण अत्यंत दुःखात शोककळेत बुडालेला आहे. त्यांच्यावरती मोठी शोककळा आलेली आहे आणि सर्वजण त्यांचा एक निरोप घेण्यासाठी किंवा माहीत नाही यांचं परत दर्शन कधी होईल, कसं होईल, कुठे होईल, या गोष्टीची काहीही माहिती नाही आहे. त्यामुळे सर्व अख्खेच्या अख्खे मंत्रिमंडळ, ऋषी मुनी, या अयोध्येचे सर्व हितचिंतक, सर्व प्रजा जनता ही सर्व त्या रथाच्या मागे त्यांच्याबरोबर त्यांना निरोप द्यायला निघालेली आहे. हरे कृष्ण. तर अशा प्रकारे हा अयोध्याकांडाचा जो एक भाग आहे तो म्हणजे यांना प्रभू श्री रामचंद्रांना वनवास आणि वनवासाच्या पुढची कथा जी पुढे अनेक सुंदर सुंदर लीला ज्या भगवंतांच्या आणि त्यांच्या भक्तांच्या झालेल्या आहेत
त्या आपण उद्याच्या सत्रात पाहूया. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे?